हॅलो एव्हरीवन, तर आज संडे स्पेशलमध्ये आपण बघणार आहे पालक फुणक्याची रेसिपी। ही रेसिपी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप फेमस आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। खूप टेस्टी आणि खमंग अशी भाजी तयार होते। त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे भिजलेली चना डाळ। मी 2-3 घंट्यापूर्वीच भिजत घातली होती, त्याचं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, लसूण टाकायचं आहे। सोबतच टाकणार आहे आपण हळद, धनापूड, चवीनुसार मीठ आणि जिरं टाकायचं आहे। आणि पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तयार झालेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन आणि 1 चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आहे। सोबतच टाकणार आहे भरपूर अशी बारीक कट केलेली पालक। त्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे। बेसन आणि गव्हाचं पीठ आपण फुणक्याला व्यवस्थित बाइंडिंग आली पाहिजे म्हणून टाकलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हाताने चोळून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। आता हे तयार झालेल्या मिश्रणापासून आपल्याला मस्त फुणके तयार करायचे आहे। हातामध्ये घेऊन मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीचे फुणके तुम्हाला करायचे आहे। याला वाफवण्यासाठी ज्या प्लेटवर तुम्ही वाफवणार आहे त्याला तेल लावायचं आहे। आपण आपल्या पद्धतीने फुणके वाफवून घ्यायचे आहे। मी असं ढोकळा पात्रामध्ये फुणके वाफवून घेणार आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फुणके करून घ्यायचे आहे। बघा, तयार झालेले फुणके आपल्याला छानपैकी गॅसवर ठेवून मस्त वाफवून घ्यायचे आहे। असे निवळ खाल्ल्याने वाफवलेले फुणके तरी पण खूप स्वादिष्ट लागतात, किंवा तुम्ही तळूनही खाऊ शकता। आता फुणके वाफवून आपण एका साईडला तवा ठेवायचा आहे। आता रश्श्यासाठी आपण एक वाटण तयार करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण सुकं खोबरं तेल टाकून छान मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला। छान लाल झालं की एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। नंतर यावर आपल्याला खसखस, जिरं, तीळ आणि शेंगदाणे टाकायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे। लाल होईपर्यंत मस्त हे 4 इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहे। व्यवस्थित भाजले गेले की याला आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण तव्यावर छानपैकी 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। सोबतच आपण लसूण आणि आलं टाकायचं आहे। याला पण तेल टाकून छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित भाजलं गेलं की याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। सोबतच त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे। कांद्याला आपण तेल टाकून छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला थंड करायचे आहे। थंड झाल्यानंतर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून याचं एक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्या फुणक्याच्या रश्श्यासाठी। इकडे आपलं फुणका आपण चेक करायचं आहे, सुरीच्या साहाय्याने चेक करायचं आहे। छान फुणकं शिजल्या गेलं की याला एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवायचं आहे। आता एका पॅनमध्ये आपण रस्सा तयार करूया। त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते टाकायचं आहे। याला छान मस्तपैकी लाल होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। कंटिन्युअसली हलवत आपल्याला हे वाटण जे आहे तेलामध्ये छान शिजवायचं आहे। थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकणार आहे। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं तेच त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण त्या पाण्याचा वापर करणार आहे। छान व्यवस्थित आपलं वाटण शिजलं गेलं की त्यामध्ये आपल्याला हळद, तिखट, धनेपूड आणि गरम मसाला घालायचा आहे थोडासा। हे सर्व मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे, शिजवून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे। तुम्ही वाटलं त्याची टोमॅटो प्युरी करून टाकले तरीही चालते। मी बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपण जे मसाले टाकले होते बेसिक मसाले, टोमॅटो व्यवस्थित शिजले गेले पाहिजे। छान तेल सुटोपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित शिजल्या गेले की त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, आवश्यक तेवढं। सुरुवातीला आपण पातळच करणार आहे, नंतर यामध्ये आपण फुणके टाकून शिजवणार आहे। नंतर आपला रस्सा जो आहे तो ऑटोमॅटिक घट्ट होतो थंड झाल्यावर। त्यामुळे सुरुवातीला आपण पातळ करायचा आहे रस्सा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान अशी उकळी काढायची आहे। इकडे आपलं फुणकं पण थंड झालं होतं, त्याच्या आपल्याला आपल्या आवडीनुसार शेपनुसार कट करून घ्यायचं आहे। मी अशा पद्धतीने त्याला कट करून घेतला सुरीच्या साहाय्याने। इकडे रस्स्याला छान उकळी आली होती।
आता यामध्ये आपण जे फुनके कट केले होते ते टाकायचे आहे. आता याला थोडं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे फुनक्याला जो आहे ते व्यवस्थित त्याला रस्सा तिखट मीठ वगैरे लागला गेलं पाहिजे. मी परत एकदा सांगते, सुरुवातीला आपला रस्सा जो आहे तो पातळच ठेवायचा आहे. थंड झाल्यावर तो ऑटोमॅटिक घट्ट होतो. नंतर जर तुम्ही सुरुवातीला घट्ट करसाल तर ते एकदमच बेसनासारखं होईल नंतर. मग आपलं पालक फुनकं तयार झालेलं आहे. आय होप तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. शेवटी टाकायचं आहे मस्तपैकी ताजी ताजी कोथिंबीर. आणि गरमागरम आपल्याला पालक फुनकं जे आहे ते सर्व करायचं आहे. तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर हे सर्व करायचं आहे. बघ ते सूर्य कसा कलर आलेला आहे. आय होप तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करसाल आणि मला कमेंट करून नक्की सांगसाल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.